महाड तालुक्यातील म्हाप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते म्हाप्रळ मार्गावरील काम गेली 5 वर्षापासून कासवगतीने सुरू आहे। ठिकठिकाणी केलेले खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे यामुळे परिसरातील नागरिक गेली 5 वर्षापासून खराब रस्त्याचा त्रास सहन करत आहेत। यातच महाड तालुक्यातील सर्व गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी टाकलेली माती अवकाळी पावसाने या मातीचे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालाय। यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले। म्हाप्रळ पंढरपूर यातील वरांदा घाट ते म्हाप्रळ दरम्यान असलेला सुमारे 82 किलोमीटरचा मार्ग महाड तालुक्यातून जातो। या रस्त्याचे रुंदणीकरण आणि काँक्रिटीकरण कामाची निविदा सन 2018 रोजी सुमारे 280.42 कोटी रुपयांची काढण्यात आली। त्यानुसार हे काम MB पाटील या ठेकेदाराला देण्यात आले। मात्र पाटील कंपनीने हे काम न केल्याने शासनाने त्यांच्याकडून ठेका काढून घेतला आणि सन 2021 मध्ये दुसरी निविदा काढली। सुमारे 208.10 कोटी रुपयांची निविदा काढून हे काम अक्षय कन्स्ट्रक्शन आणि PDIPL कंपन्यांना देण्यात आले। निविदा प्रक्रियेतील बदलामुळे प्रत्यक्ष कामाला सन 2021 रोजी सुरुवात झाली। तिथपासून आस्तागायत या रस्त्याचे काम अद्याप सुरूच आहे। महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास 9 किलोमीटर दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलाय। तुडील गावापासून पुढे साधारण 2 किलोमीटर अंतरपर्यंत अत्यंत खराब रस्त्यामुळे डांबरीकरण करण्यात आले। पुढे रोहन गावापासून चिंभावेपर्यंत देखील रस्त्याचे काम कमी अधिक प्रमाणात झालेले आहे। वराठी गावापासून पुढे गोमंडी पर्यंत देखील खडी पसरून ठेवण्यात आली आहे। गोमंडी गावापासून म्हाप्रळ पर्यंत एकेरी काँक्रीट काम झाले। शिरगाव फाट्यापासून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून चालू असले तरी गावाजवळ रस्त्यावर टाकलेल्या माती अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे या मातीचे रूपांतर चिखलात झाल्याने यातून चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर घसरत असल्याचे पाहण्यास मिळाले। मात्र एवढा प्रकार घडून देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसून पावसाचा आस्वाद घेत होते। तर या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्याची काम करणारी यंत्रणा देखील गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झालेत। प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जे काम घेतलेले हाती ते टायमात त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि त्यांनी आता या गाड्या ज्या आहेत आता जे अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्याकडे त्यांनी ते प्रशासनाचे इथे व्यवस्था करायला पाहिजे। त्यांनी गाडीचं इथे चिखल जो साचलेला आहे तो काढण्यासाठी त्यांच्या गाड्या इथे अवेलेबल पाहिजे त्या, पण इथे त्यांच्या गाड्या कुठे दिसत नाहीत। त्यामुळे आता येणारे जाणाऱ्यांचे कोंडी झालेली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे अडकून राहिलेत, लांबचे जाणारे इथे अडकलेले आहेत सर्वजण। हे जर व्यवस्थितपणे जर नाही झालं तर माणसांच्या जीवितहानीला पण धोका होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतात। काय त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही लोक करत असाल तर आम्हाला पुढचे स्टेप उचलायला हरकत नाही। बघा, रस्त्याच्या खाली पट्ट्यात कुणाचंच लक्ष नाही। काय करायचं, गायगरिबांनी पोट भरायची नाही भरायची ते तरी सांगा। इथं चिखल झालाय, संपूर्ण गाड्या स्लिप होतात, गाड्यांवर गाड्या आपटतात, कुणी भरपाई करायची, काय करायचं त्याचं काहीतरी हे सोल्युशन करा ना। काय चाललंय आपल्या खाली पट्ट्यात कुणाचंच लक्ष नाही, कसल्याच गोष्टीवर लक्ष नाही बाबा। काय रोडची परिस्थिती आहे, जायचं कसं, गाड्या चालत नाही, गाड्या स्लिप होत आहेत, कधीपासून थांबलोय, कोण येत पण नाही। थोडी मदत तरी करायला, थोडी माती काढायला पाहिजे, काय करायला पाहिजे, जायचं कुठनं, अपघात झाल्यानंतर येणार काय, एक एक गाडी सरकली, ही गाडी त्या गाडीवरती जाते, ती गाडी इकडे जाते, जाणार कसं। तर अर्धा तास आम्ही तिथे थांबलोय, कोणच येई नाही, कोणतरी यायला पाहिजे ना माणूस, काय झालंय काय नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।